मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. आधी टीटीएमचा रिव्ह्यू आला प्रेक्षकांनो, म्हणजे दोन्ही मागे पुढेच रिव्ह्यू आले, त्यामुळे टीटीएमचा आधी दिला आणि आता हा लग्नानंतरचा रिव्ह्यू तुम्हाला देते आजचा. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम. तर बघा, आज रिव्ह्यू मध्ये आपण बघतोय ही आपली काव्य आहे ना, ती तिथे देवघराजवळ नमस्कार करायला जाते तेव्हा तिला राखी दिसते. ती विचारते त्या सायकलवाल्या दादांना, काय हो दादा, अहो किती छान राखी आहे, ही तुमच्या बहिणीने पाठवली का तुम्हाला? तुमची बहीण कुठे असते? ते काका आता इमोशनल होतात आणि म्हणतात, माझी बहीण ना, माझी बहीण खूप लांब असते बाई. पण काव्या म्हणते, पण काय दादा, अहो तुमची बहीण लांब असते का? ती स्वतः येऊ शकत नाही म्हणून राखी पाठवली का तिने? काय झालं दादा? आता ते रडायला लागतात आणि म्हणतात, अगं पोरी, मामूली अंतर असतं ना तर मी स्वतःच तिला भेटायला गेलो असतो ग, पण माझी बहीण एवढ्या लांब जाऊन बसलीये की कोणीच तिथे जाऊ शकत नाही, मी पण नाही ग. काव्या म्हणते, म्हणजे? त्यावर ते दादा म्हणतात, अगं पोरी, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ना एकदा आम्ही घरी येत होतो बाजारातून, तेव्हा बाजारात ना बैल उधळला ग आणि सगळे इकडे तिकडे धावायला लागले. बैल नेमका माझ्या दिशेने धावत आला, मला काही सुचेना. अगं माझी बहीण सोबत होती ग माझ्या. माझ्या बहिणीने जीवाची पर्वा केली नाही, मला लांब लोटलं आणि स्वतः त्या बैलाच्या समोर उभी राहिली. त्या बैलाने शिंगाने उडवलं ग माझ्या बहिणीला आणि ती त्याच वेळेला. आता ते असं सांगतात आणि ते रडायला लागतात आणि म्हणतात, एकही शब्द न बोलता माझी बहीण सोडून गेली ग, कायमची सोडून गेली मला. पार्थ आणि काव्या खूप भावुक झालेत प्रेक्षकांनो. मस्त दाखवला त्यांनी हा एपिसोड. ते काका म्हणतात, सटवाई असते ना बेटा, सटवाई, ती आपलं नशीब लिहित असते. सटवाईने कधीच कोणाच्या नशिबात असं मरण लिहिलं नाही पाहिजे ग. आता काव्य आणि पार्थ रडतात बर का. शेवटी पार्थ म्हणतो, दादा रडू नका, सावरा स्वतःला. काका म्हणतात पार्थला, सावरलं हो मी स्वतःला, मी तशी आठवण काढत नाही सहजासहजी माझ्या बहिणीची, पण भाऊबीज रक्षाबंधन असलं ना की मला खूप आठवण येते हो माझ्या बहिणीची. आणि मग मी रक्षाबंधनाच्या दिवशी बाजारात जातो, राखी विकत घेतो आणि स्वतःच्या हाताने बांधून घेतो हाताला. दरवर्षी तिच्यासाठी मी भेटवस्तू सुद्धा घेतो, पण नाही देत मी कोणाला. सगळ्या भेटवस्तू मी आठवण म्हणून स्वतःकडे जमा करून ठेवल्यात. मला नेहमी असं वाटत राहतं, माझी बहीण कोणाच्या ना कोणाच्या रूपात येईल आणि मला म्हणाल, हणम्या हारे हात पुढे कर, राखी बांध रे मला. आता ते एवढे भाऊक होऊन सांगत असतात ना, त्यामुळे काव्या खूप रडायला लागते. साहजिक प्रेक्षकांनो, एका क्षणाला मलाही रडू आलं. कसं असतं ना, आपण माणूस जिवंत असताना त्याची किंमत करत नाही, जेव्हा माणूस आपलं समोर नसलं, डोळ्याने दिसलं नाही ना की मग खऱ्या अर्थाने त्या माणसाची किंमत कळते. तर बघा, ते दादा म्हणतात, अगं पोरी तू नको रडू ग, तुला रडवायचं नव्हतं मला, माफ कर बाई मला. काव्या म्हणते, असं काय बोलताय तुम्ही दादा, अहो अशी काय माफी मागता, मी तुमच्यामुळे नाही रडत आहे, खरंच अहो. काव्या म्हणते, दादा मी बांधू का हो तुम्हाला राखी, आवडेल तुम्हाला? असं बघू नका हो, तुमचीच इच्छा होती ना की कोणी ना कोणी तुमच्या बहिणीच्या रूपात यावं आणि म्हणावं की हणम्या हात पुढं कर, बांधू दे रे राखी. आता हे सगळं जेव्हा काव्या बोलते तेव्हा त्या दादांना वाटेवर आश्चर्यच वाटतं. काव्या म्हणते, दादा असं समजा की माझ्या रूपात तुमची बहीण आली आहे तुमच्याकडे, बांधू का दादा मी तुम्हाला राखी? आता ते खूप भाऊक होतात बिचारे आणि ते पटकन हात पुढे करत म्हणतात, होय बांध ग पोरी बांध. आणि मग काव्या त्यांना राखी बांधते. पण आता तत्पूर्वी या विक्रम आणि वसुआत्याचा सीन त्यांनी दाखवलाय. आता त्या वसुआत्याने काल ड्रामा जो रंगवला होता ना, विक्रमला मुद्दाम इमोशनल ब्लॅकमेल करायचा, तो ड्रामा थोडा पुढे आज जरा जास्ती वाढवला बरं का वसुआत्याने. म्हणजे आधीच स्वतःच्या भावाला गोड गोड बोलून त्यांना खिशात घालायचंय. अरे प्रेक्षकांनो, अशा बहिणी असतात का हो? म्हणजे खरं सांगू तुम्हाला, माझा पर्सनल एक्सपिरियन्स हे असतात बरं का. म्हणजे मी बघितलं एके ठिकाणी म्हणून सांगते. तर बघा, वसुआत्या म्हणतात, विक्रम अरे असं काय करतो, अरे सगळेजण माझ्या विरोधात आहे आणि अशा वेळेला तुला माझ्याकडून म्हणजे राखी बांधून घेणं कोणाला आवडणार नाही ना. मग ते म्हणतात, अगं असं का विचार करते ताई, मी का तुझ्याकडनं राखी बांधून घेणार नाही? अगं कोणाच्या आवडीनिवडीचा प्रश्न असतो का हा? राखी नावाचा धागा अगं तो नात्याचा असतो. प्रत्येक भाऊ बहीण हा धागा हातावर बांधतात आणि घट्ट करतात नात्याला. खरं तर भावाचं कर्तव्य असतं बहिणीचं रक्षण करणं. पण ताई, तुला आठवतं का ग, आपला पार्थ नुकताच जन्माला आला होता तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, मरणाच्या दारात होतो मी, तेव्हा माझ्या ब्लड ग्रुपचं रक्त कुठे अवेलेबल नव्हतं.
तेव्हा तुझी महत्वाची युरोपची मीटिंग सोडून तू इथे आली होती मला वाचवायला, तुझ्या भावाला वाचवायला आली होती ताई तू. वसुआत्या म्हणतात, अरे विक्रम, जगा वेगळं केलं का रे मी? तू भाऊ आहे माझा, तुला वाचवणं माझं कर्तव्य आहे. तू काही कमी केलं नाही विक्रम माझ्यासाठी. अरे मी जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा गेले होते स्वयंपाकघरात स्वयंपाक करायसाठी, तेव्हा तू आला होता, माझ्या हातावर तेल सांडलं तेव्हा. मी रडत होतेस, पण माझ्यापेक्षा जास्ती तू रडत होतास, आठवतं ना तुला? त्यानंतर मी माझा नवरा गमावला विक्रम, आणि त्यावेळेला संकट कोसळलं होतं रे माझ्यावर. तेव्हा तर तू माझा सुद्धा बाप झाला होता रे. आणि मग असं म्हटल्यावर रडायला लागतात वसुआत्या. आणि मग ते विक्रम म्हणतात, चल ताई शांत हो बरं, राखी बांधून घे पटकन. आणि मंजू कुठे गेली आहे? मग आता लगेच त्या वसुआत्या म्हणतात, अरे मिथून सोबत त्याच्या बहिणीकडे गेली आहे, चल तू तोवर माझी राखी बांधून घे. आता खरा ट्विस्ट आला बरं का प्रेक्षकांनो. वसुआत्या बघा आता काय करतात. आता ते विक्रम बसतात बिचारे पाटावर आणि म्हणतात, चल ताई राखी बांध बरं. आता ऑप्शन वगैरे दाखवलं नाही त्यांनी, पण डायरेक्ट वसुआत्या राखी बांधताय असं दाखवलं त्यांनी. आणि मग राखी बांधणं झाल्यावर विक्रम सहज म्हणतात, काय ग ताई, तुला काय हवी ओवाळणी, काय गिफ्ट हवंय सांग बरं. मग वसुआत्या म्हणतात, विक्रम अरे मला काही गिफ्ट वगैरे नकोय, पण मला ना एक वचन दे. अरे तू माझ्यावर विश्वास ठेवशील हे वचन दे. कोणी तुला काहीही सांगितलं तरी तू माझ्यावर विश्वास ठेवशील, देशील का रे वचन मला? मग विक्रम म्हणतात, अगं ताई असं का बोलतेस? आणि तसंही तू कधीही चुकीचं वागणार नाही, मला ह्याचा विश्वास आहे ना. अगं नंदिनीला किडनॅप करण्यासारखं घाणेरडं कृत्य तू का करशील ताई? तू कधीच इतक्या खालच्या थराला जाणार नाहीस, मला माहितीये. काळजी करू नको, हा भाऊ तुझ्या सोबत आहे कायम. आता विक्रम असं बोलतात आणि वचन दिलंय असं तर त्यांनी म्हटलेलं नाहीये, पण आता ते उठून गेलेत तिथून. पण प्रेक्षकांनो, आता वसुआत्याचं सत्य समोर आल्यावर ते विक्रम किती हर्ट होतील बरं. खरंच किती स्वार्थी असतात ना माणसं. स्वतःच्या स्वार्थाचा इतका विचार करतात की समोरचा माणूस आपल्या या कृत्यामुळे दुःखी होऊ शकतो याचा विचारही नसतो. माणसाची महत्वाकांक्षा माणसाला काय काय करायला लावेल ते काही सांगता येत नाही. तर आता विक्रम असं म्हणतात आणि उठून जातात तिथून. वसुआत्या मनात विचार करतात, विक्रम गेल्यावर बरं झालं, आता बहीण भावाची ही राखी बांधून मी आमच्या लहानपणीची आणि आमच्या नात्याची उजळणी केली ते बरं झालं. आता ही राखी विक्रमला आठवण करून देईल. काहीही होऊ द्यात, नंदिनीने कितीही पुरावे आणले माझ्या विरोधात, तरी माझ्या भावाला आता माझीच बाजू घ्यायची आहे. वसुआत्या फार मोठ्या भ्रमात नाहीत. बघू पुढे काय काय घडतंय. आता इकडे बघा, पुन्हा काव्या आणि त्यांच्या घरच्यांचा सीन दाखवलाय. छान रंगवलाय हा सीन. आता काव्या त्या दादांना राखी बांधते बरं का, ऑप्शन वगैरे करते. पार्थ म्हणतो, मी तुमच्या दोघांचा फोटो काढतो. मग ते काका म्हणतात, झाक फोटो काढा बरं का. आणि मग ओवाळणी द्यायची वेळ येते तेव्हा ते दादा म्हणतात, काय ओवाळणी देऊ पोरी मी तुला? काव्या खूप भावूक झालेली दाखवली प्रेक्षकांनो. व्हॉट ए रिअल परफॉर्मन्स. खरंच मला सुद्धा रडू आलं हे सगळं बघताना. ते काका असे राखीकडे बघतच राहतात. काव्या आता त्यांना नमस्कार करते तेव्हा ते म्हणतात, सदा सुखी राहा बेटा. काव्या म्हणते, मला छान आशीर्वाद द्या दादा. मग पार्थ म्हणतो, हनुमंतराव नशीबवान आहात तुम्ही, तुमची ही बहीण राखी बांधायला तुमच्या घरी स्वतः आली. मग ते हनुमंतराव म्हणतात, हो यावर्षी आली माझी बहीण, पण पुढच्या वर्षीचं काय? मग पार्थ त्यांना वचन देतो, नवरा म्हणून मी तुम्हाला वचन देतो, राखी बांधायला तुमच्या या बहिणीला दरवर्षी मी घेऊन येईल तुमच्या घरी. आता जेव्हा पार्थ असा म्हणतो तेव्हा काव्या त्याच्याकडे बघतच राहते. अरे हे तर घटस्फोट घेणार आहे ना, पण यांचा थोडीच घटस्फोट होणार आहे प्रेक्षकांनो. हीच तर मालिकेची कथा आहे, लग्नानंतर प्रेम होणार आहे. बघा आता पुन्हा एकदा या पार्थच्या घरचं सीन त्यांनी दाखवलंय. आता या नवरा बायकोचे भांडणं चालू झाले ना नंदा भाऊजायचे. आता त्या मानिनताई म्हणतात, माझ्या सुनेवर विश्वास आहे. ते विक्रम म्हणतात, माझ्या बहिणीवर विश्वास आहे. बघा आता पुढे काय घडतंय. प्रेक्षकांनो, आज सुट्टी आहे की नाही, तुम्हा सगळ्यांना एन्जॉय करताय ना, पण बघा मी वेळात वेळ काढून तुम्हाला रिव्ह्यू देते, त्यासाठी एक लाईक नक्की करा. आता मानिनीताई विक्रमसाठी चहा घेऊन आल्यात. गुड मॉर्निंग म्हणतात त्यांना आणि सहज म्हणतात की काय हो, नेहमी तुम्ही माणसांना एका नजरेत ओळखता ना, नंदिनी खोटं बोलते असं वाटतं तुम्हाला अजूनही? त्यावर विक्रम म्हणतात, हे बघ खरं काय खोटं काय मला काही माहिती नाहीये आणि आरोप खूप मोठा आहे. मानिनताई म्हणतात, मग आरोप मोठा आहे तो सिद्ध होईपर्यंत तुमच्या बहिणीवर तरी कशाला विश्वास ठेवता? नाही, वसुताईंवर विश्वास ठेवू नका असं म्हणायचं होतं मला. तुमच्या बहिणीला मी अनेक वर्षापासून ओळखते. हे सगळं जे घडलंय ना त्यामुळे मलाही आता विचार करावा लागतोय. विक्रम म्हणतात, माझी बहीण असं कधीच करणार नाही. मानिनताई म्हणतात, हो पण मलाही माझ्या सुनेवर विश्वास आहे बरं का. माझी सून खोटे आळ घेणार नाही.
माझ्या सुनेने 24 तास मागवलेत म्हणजे ती पुरावा आणणारच. विक्रम म्हणतात 12 तास गेलेत, आता फक्त 12 उरलेत. मानिनताई म्हणतात 12 तासानंतर काय होईल याचा विचार नका करू आत्तापासनं. विक्रम म्हणतात हो, जे विचार यायचे ते येतातच मानिनी मनात. विचार काही माझी पाठ सोडत नाहीत. मनातून विचार जात नाही मानिनी, आणि काहीही होऊ देत पुढे, पण नात्याची परीक्षा तर घेतलीच जाणार आहे ना कोणत्या नात्याची. मानिनताई म्हणतात हो, परीक्षा आत्ता पण सुरूच आहे, पण नंदिनीची सुरू आहे. काहीही झालं तरी तिला तर पुरावा आणावाच लागणार आहे ना. त्यावरती आता हे विक्रम म्हणतात बरं ठीक आहे असू देत, पण काही बोलणं झालं का काव्य आणि पार्थची भेट, त्यांचं ते कधी येत आहेत? मग आता त्या मानिनताई म्हणतात हो बोलले मी पार्थची, पण आता हे सगळं कळल्यावर त्यांची रिॲक्शन काय आहे कोणास ठाऊक. आता या दोघांचं बोलणं सुरू असताना लगेच ती रम्या तिथे येते बरं का, आणि म्हणते अरे मामा, मला माहितीये तू जरा टेन्शनमध्येस. अरे तू टेन्शनमध्ये म्हणून तुझं एक ऑफिसचं काम केलं मी, आणि तेच तुला सांगायला आले. मग आता विक्रम म्हणतात बरं रम्या थँक्यू. आता तेवढ्यात नंदिनी येते आणि या विक्रमला म्हणते की बाबा तुम्ही सकाळचं काहीच खाल्लेलं नाहीये, थोडंसं खाऊन घ्याल का? लगेच रम्या म्हणते अरे वा नंदिनी, चांगलं गुळ लावायचं काम करतेस ग. त्यावर नंदिनी म्हणते रम्या काय बोलतेस तू हे? त्यावर रम्या म्हणते हो अगं काय आहे ना, तुझ्यावर घरातले सगळेच जण तुझ्या बाजूने आहेत, फक्त मामा नाही आहे, आणि गोड गोड बोलून मामाला स्वतःच्या बाजूने वळवून घेतेस ना. नंदिनी म्हणते ए रम्या, मला हे सगळं करायची गरज नाही आहे, माझ्या माणसांची मला काळजी आहे म्हणून मी हे सगळं करतेय. रम्या म्हणते अरे बापरे, एवढीच काळजी होती तर त्यांना दुखवण्यासाठी माझ्या आईवर कशाला खोटे नाटे आळ घेतलेस ग? शेवटचे 12 तास आहे तुझ्याकडे नंदिनी, या 12 तासात तू पुरावे दाखल केले नाहीस तर तुला काय करायचंय ना नंदिनी, ते लक्षात ठेव बरं का. ही नंदिनीला धमकी देऊ लागली बरं का रम्या. मग आता ती निघून जात असते तेव्हा या मानिनताई म्हणतात काय ग रम्या, थांब जरा, कुठे गेल्या वसुताई? मग लगेच रम्या म्हणते अगं मामी, आईचे जरा गुडघे दुखतायत, ती डॉक्टरांकडे गेली आहे चेकअप करायला. आता ही थाप आहे बरं का प्रेक्षकांनो. लगेच पुढच्या सीनमध्ये वसुआत्या दीपकला जेलमध्ये भेटायला गेल्यात असा सीन त्यांनी दाखवलाय. तर बघा वसुआत्याने दीपकला काय आमिष दिलंय, अरे काय शातीर दिमाग दाखवल्यात वसुआत्या. पण बाय द वे आपण या मालिकेच्या पात्रांबद्दल चर्चा करतो बरं का. वसुआत्या खऱ्या अर्थाने दीपकला गुळ लावताय आणि म्हणताय ए बाबा तू माझ्या बाजूने बोल, मग सगळे डाग पुसले जातील माझ्यावरचे आणि त्या नंदिनीला खरी अद्दल घडेल. दीपक म्हणतो तुम्ही काय मला वेडं समजता का मला मूर्ख समजता? मी कोणाचीच मदत करणार नाहीये, मी सडतोय विनाकारण जेलमध्ये. माझ्यावरती हाफ मर्डरचे चार्जेस लावले त्यांनी आणि जेलमध्ये सडवतायत मला. मी कोणाचीच मदत करणार नाहीये आणि तुम्ही मला आता इथे येऊन आमिष दाखवताय. काही गरज नाहीये मला, मी तुमची मदत करणार नाहीये आणि मला तुमच्या झोळीत काही टाकायचंही नाहीये, असं काहीतरी बोलतो तो. आता या वसुआत्या म्हणतात अरे बाबा माझ्या झोळीत नाही, तू स्वतःच्या झोळीत टाकून घेतोय हे सगळं. तुला संधी मिळते नंदिनी समोर हिरो व्हायची. नंदिनीला जर तू तोंडावर पाडलंस ना तर ती देशमुखांच्या घराबाहेर जाईल आणि ती घराबाहेर गेल्यावर तुझी होईल. तुला नकोय का हे सगळं? दीपक आता जरा विचार करायला लागतो आणि पुन्हा काव्या पार्थचा सीन त्यांनी दाखवलाय. इकडे काव्य आणि पार्थ निघाले आहेत घरी जाण्यासाठी आणि आता त्या मावशींचे आणि सायकलवाल्या काकांचे आभार मानतायत. पार्थ म्हणतो तुमचे आम्ही खूप आभारी आहोत. या आजकालच्या जमान्यात कोण कोणाची मदत करतं, तुम्ही आम्हाला रात्री इथे राहायला दिलं, खाऊ पिऊ घातलं. खरंच या आजकालच्या जमान्यात कोणी करत नाही. तुम्ही ना खूप चांगली माणसं आहात. मावशी म्हणतात नाही रे बेटा, आम्ही नाही मदत केली, त्याने केली, तो करता करविताय. त्याने जशी आम्हाला बुद्धी दिली आम्ही तसं केलं. अरे जे जे काही होत असतं ना आपल्या आयुष्यात ते सगळं देवाने लिहून ठेवलेलं असतं रे पोरा. बघ दरड काय कोसळली, तुम्ही दोघं आमच्याकडे आले काय, माझ्याकडून तुमच्यावर पाणी काय पडलं, तुमचे कपडे काय ओले झाले बघ ना. आणि तुम्ही तुम्ही दोघांनी एका ताटात जेवण केलं, किती छान ना. सगळं काही लिवलेलं असतं रे बाबा, सगळं काही वरच्याला दिसतं. देव जसं आपल्याला नाचवतो तसं आपण नाचत राहतो. छान बोलल्या त्या मावशी. मग आता ते लगेच म्हणतात अरे मी तर माझ्या बायकोच्या तालावर नाचतो बाबा. तेवढ्यात आता काव्याला आठवतं की तिला अनिशा म्हणाली होती की युनिव्हर्स तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा पूर्ण प्रयत्न करताय. काव्याला थोडंसं हिंट मिळतीये पण तरी कसं आहे ना, एक्सेप्ट करत नाही ना मन बऱ्याच गोष्टी. तर असो, आता काव्याला ते आठवतं अनिशाचं बोलणं आणि आता ह्या मावशीचे आणि हनुमंतरावांचे भांडणं सुरू होणार. तेवढ्यात आता काव्या म्हणते अरे अरे तुम्ही दोघं भांडू नका. आणि मग
काव्या मावशी म्हणतात, अगं पोरी तू कशाला तिकडे उभी राहिली, चल ये बरं इकडे जवळ ये. आणि पोरांनो असंच एकमेकांच्या सोबत राहा, म्हातारे होईपर्यंत सोबत एकमेकांचं आयुष्य काढा. आणि आता त्या काव्याचा आणि पारचा हातात हात देतात, दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात. आणि प्रेक्षकांनो पुढचा सीन बघा. दीपक आता वसू आत्याला कसा तिथून जेलमधून पळवतो. वसू आत्या दीपकला पूर्ण मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करत असतात. त्या दीपकला म्हणतात, दीपक अरे नंदिनीला तुझ्या आधाराची गरज पडेल, जेव्हा ती देशमुखांच्या घरातून बाहेर पडेल ना तेव्हा तू दे ना तिला खांदा, तू तिचा आधार हो. त्यावर दीपक म्हणतो, हे बघा मला ना काय करायचं आणि काय नाही ते शिकवू नका, आणि तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला. वसू आत्या म्हणतात, अरे आतापर्यंत वाटेल ते केलं ना त्या नंदिनीसाठी, अरे तुझ्या प्रेमासाठी तू काही करत होतास ना. तू प्रेमाने बोल नंदिनीला, ती नक्की ऐकेल तुझं. जेव्हा तिला तिचा एकटेपणा खायला उठेल ना तेव्हा ती तुझा विचार नक्की करू शकते दीपक. त्यावर दीपक म्हणतो, हे बघा ओ आत्या तुम्ही मला गोळ्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे काही बोलताय ना त्यावर माझा विश्वास नाहीये आणि मी तुमची मदत करू शकतो ना, म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आलाय, उगाचच काही सांगताय मला. वसू आत्या म्हणतात, अरे तुझ्या भल्याचा विचार करते मी, तुझ्या चांगल्याचं सांगतेय आणि तू काय पाठ फिरवतोयस माझ्याकडे दीपक. दीपक म्हणतो, ओ तुम्ही मला शिकवू नका, आणि तुम्हाला जर एवढंच माझं भलं व्हावं असं वाटत असेल ना तर सोडवा मला या जेलमधून आत्ताच्या आत्ता. मग वसू आत्या म्हणतात, मूर्ख आहेस का रे दीपक, तुझ्यावर हाफ मर्डरचे चार्जेस आणि मी कशी सोडवू तुला. दीपक म्हणतो, ओ तुम्हाला सोडवता नाही येत ना मला, मग चला चालते वा इथून, तुमची फुकटात मदत करणार नाहीये मी, निघा इथून. आता प्रेक्षकांनो इथेच खरं ट्विस्ट आहे बरं का. दीपकने नकार दिलाय वसू आत्याची मदत करायला, आणि आता तो नंदिनीची मदत करेल का, कारण अर्थातच नंदिनीने त्याला जेलमधून सोडवून आणलंय, कारण नंदिनीच त्याला जेलमधून सोडवू शकते ना. तिनेच चार्जेस लावले आहेत त्याच्यावरती, म्हणजे तिच्या नवऱ्याने आणि तिने, त्यामुळे तिने जर ते चार्जेस मागे घेतले तर हा आपसुकच सुटेल. त्यामुळे ऑफकोर्स माझा असा अंदाज आहे की नंदिनीची मदत दीपक नक्की करेल. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा, तुम्हाला हे लॉजिक करेक्ट वाटतंय का. तर बघा आता दीपक असं बोलल्यानंतर पुन्हा काव्या आणि पारचा त्यांनी शेवटचा हा सीन दाखवलाय. आता हे सगळे निरोप समारंभ चालू आहे यांचा. काव्या म्हणते, निघतो हं मावशी आम्ही, आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही आमचा पाहुणचार केलात त्यासाठी पुन्हा पुन्हा थँक्यू. मग सायकलवाले काका म्हणतात, हे असं असतं तुमच्या शहराकडच्या माणसांचं, सारखे आभार मानत बसतात. आभार मानले ना असे सारखे सारखे तर आमची कारभारीन तुम्हाला उभी नाही करणार बरं का पुढच्या वेळेला. मग आता त्या मावशी पुन्हा त्यांच्यावर डाफरतात. काव्या म्हणते, अरे अरे भांडू नका प्लीज, भांडू नका बरं तुम्ही दोघं, आणि हो तुम्ही दोघं सुद्धा आता एकमेकांची काळजी घ्या. आणि दादा तुम्ही ऐका जास्ती, पत्ते कुटायला बाहेर जाऊ नका, नाहीतर मालकीणबाई पुन्हा बदडतील. मग मावशी म्हणतात, अगं लाटण्याने नाही पायाखाली ठेवून चिरडल मी याला, असं गंमत जम्मत चालली आहे. मग आता काव्या त्या मावशींना म्हणत असते ना, शांत व्हा. पार्थ म्हणतो, वा रे वा, हा डायलॉग तुम्ही बोलताय का. मग काव्या म्हणते, गप्प बसा देशमुख. आणि मग त्या मावशी म्हणतात, काय काय बोलले आता ते. मग लगेच काव्या म्हणते, काही नाही, त्यांना बडबड करायची सवयच आहे. देशमुख गप्प बसा ना जरा. आणि मग काव्या म्हणते, चला जातो हं. मग त्या मावशी म्हणतात, जातो नाही म्हणायचं पोरी, येतो म्हणायचं, आणि थांब जरा, तू सवाशीणच ना, हळदी कुंकू लावून जा. आणि आता बघा हा, त्या हळदी कुंकू लावतात काव्याला निघताना, आणि म्हणतात, अशी सौभाग्यवती भव, म्हणजे नमस्कार करते ना ती, तेव्हा त्या आशीर्वाद देतात. आणि हे दोघं एकमेकांकडे बांबावून बघतात, आणि एपिसोड समाप्त होतो इथे. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी काय दाखवलंय, आश्रमातल्या ताई आहेत ना, त्या नंदिनीच्या आश्रमातल्या ताई, त्या त्यांच्या मुलीला रिक्षातून घेऊन जात असतात. ती अडलेली असते प्रेक्षकांनो, आणि पार्थ आणि काव्या समोरून गाडीतून चाललेले असतात. काव्या गाडी थांबवते आणि विचारते, काय झालं मावशी. पार्थ पण विचारतो. त्या म्हणतात की मला माझ्या मुलीला दवाखान्यात. ताई म्हणतात, ही नाही ना माझ्या भावाची बायको, अहो तिच्या पोटात दुखते. आणि इकडे नंदिनी जेलमध्ये चाललेली असते दीपकला सोडवायला. जीवा तिला विचारत असतो, मला सोबत घेऊन जा, तू कुठे चालली आहेस. पण नंदिनी त्याला काही सांगत नाही आणि निघून जाते. आणि दीपककडे ती जेलमध्ये आली आहे असं त्यांनी प्रोमो दाखवलाय. अर्थातच आता बघूयात पुढे काय काय घडतं. अर्थातच दीपक नंदिनीची मदत करेलच. आता पुढचे रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.